येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा येळकोट। नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण चंपाषष्ठी याविषयी माहिती बघणार आहोत। त्याचप्रमाणे मल्हार सप्तशतीचा या ग्रंथाचे पारायण कसे करायचे आहेत याविषयी देखील या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहे। त्याचप्रमाणे कलशावर घटस्थापना किंवा खंडोबाचा टाक हा कलशावर कसा स्थापन करायचा आहे हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवले आहे। त्याचप्रमाणे माळ कुठली घालावी, कशी घालावी, नागिलीच्या पानांची माळ कशी घालावी हे देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे प्रसाद आणि आपली जी माता आहेत, म्हाळसा माता किंवा बानाई यांची देखील मी बोटी भरलेली आहेत। त्याचप्रमाणे आपण चंपाषष्ठी या 2 डिसेंबर पासून सुरू होणारा जो हा महाउत्सव आहे हा 7 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। तर 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला खंडेरायाची कुठल्या प्रकारे सेवा करायची आहे, ती कशी करायची आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवली देखील आहे आणि सांगणार देखील आहे। तर चंपाषष्ठी या दिवशी मणी आणि मल्ल या राक्षसाचा वध खंडेराय महाराजांनी केला होता। भगवान शिव आणि कार्तिकेची पूजा करण्याचा शुभ दिवस म्हणजे चंपाषष्ठीचा दिवस असतो। या दिवशी जो कोणी शिव आणि कार्तिकेची प्रामाणिक मानाने पूजा करतो त्याची सेवा सर्व पापे नष्ट होतात आणि त्याच्या सर्व समस्या देखील दूर होतात असे पौराणिक कथेनुसार सांगितले जात असतात। त्याचप्रमाणे आपण चंपाषष्ठीबद्दल कशी माहिती घ्यायची आहे किंवा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्याचप्रमाणे अशा प्रकारे आपण कलश मांडणी देखील करून घ्यायची आहे। स्थापना झाल्यानंतर 2 डिसेंबर पासून आपण त्या दिवशी जप करावयाचा मंत्र तो म्हणजे ओम मातरंडाय मल्हारी नमो नमः हा मंत्र जप आपण 108 वेळा करायला हवा। त्याचप्रमाणे आपण जी मल्हार सप्तशती आहेत हा ग्रंथ देखील आपण दररोज घेतला पाहिजे। त्याचप्रमाणे ज्या स्त्रियांचे वाचन खूप चांगल्या प्रकारे आहेत ते हा जो ग्रंथ आहे तो 1 तासामध्ये आपण परिपूर्ण वाचून पार पाडतात। त्याचप्रमाणे पूजा करत असताना शिवलिंगाची पूजा पाणी घालून त्याचप्रमाणे बेलवाचे पाणी वाहून दररोज हे 6 दिवस आपण शिवलिंगाची पूजा करावी। त्या दिवशी गाईच्या तुपाने आपण दिवा देखील लावावा। इतर अंबीर आणि इतर सुगंध पूजेत आपण वापरावे। त्याचप्रमाणे लाल रंगाचा गुलाब हा मुख्य फुलाचा प्रसाद देखील मानला जातो। त्या दिवशी साखर वापरून भोग किंवा प्रसाद आपण लावावा। त्याचप्रमाणे प्रतिदिनी हा नंददीप हा अखंड तेवत ठेवावा। नमस्कार मैत्रिणींनो, मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला चंपाषष्ठी असे म्हणतात। तर पंचमीला आपल्याला नागदिवे बनवायचे असतात। तर नागदिवे बनवण्यासाठी आपण बाजरीची कणिक घ्यायची आहे। बाजरीची कणिक ही आपण 1/2 वाटी घेऊन तिला आपण परिपूर्ण भिजवून घ्यायचं आहे आणि असे पूर्ण भिजवून घेतल्यानंतर हा आपण एक पिठाचा गोळा करून छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे। आणि नागदिवा कसा बनवायचा आहे तर नागदिवा बनवत असताना त्याला आपण छानसा आकार द्यायचा आहे। तर व्हिडिओच्या माध्यमातून मी त्याला आकार कसा द्यायचा आहे हा देखील तुम्हाला दाखवत आहे। तर नागदिवे बनवण्याची प्रथा ही म्हणजे चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी पंचमीला आपल्याला नागदिवे बनवायचे असतात। तर नागदिवे बनवण्यासाठी आपण छान प्रकारे असा त्याला आकार देऊन घ्यायचा असतो। आणि हे नागदिवे बनवत असताना आपण आपल्या घरामध्ये जेवढे पुरुष असतील त्या पुरुषाच्या 5 पट हे नागदिवे आज आपल्याला बनवायचे आहेत। माझ्या घरामध्ये 3 पुरुष आहेत तर मी एका पुरुषाच्या पटी म्हणजे 5 पट एका पुरुषाचे 5 दिवे बनवून घेतलेले आहेत। म्हणजे असे मी पूर्ण 15 नागदिवे बनवून घेतलेले आहेत। आणि हे नागदिवे कसे बनवायचे आहेत ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे। तर त्याला आकार कसा द्यायचा आहे अशा प्रकारे हे नागदिवे आपण बनवून घेतल्यानंतर आपल्याला या नागदिवे एक पाण्यामध्ये उकळ करून घ्यायची देखील आहेत। असे मी हे 15 नागदिवे बनवून झालेले आहेत। आणि आता कढाईमध्ये मी पाणी देखील टाकलेलं आहे। पाणी टाकून त्यावर एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीवर मी हे आपले जेवढे काही नागदिवे बनवलेले आहेत ते मी या चाळणीवर ठेवून घेतलेले आहेत। आणि हे प्रत्येक नागदिवे व्यवस्थित ठेवून त्यांना आपल्याला छान या वाफेवर मंद आचेवर हे नागदिवे आपण वाफवून घ्यायचे आहेत। त्यावर एक मी
झाकण ठेवून अशा प्रकारे नागदिवे आपले वाफवण्यात आलेले आहेत। हे सर्व नागदिवे वाफवून झाल्यानंतर एका ट्रेमध्ये मी नागदिवे काढून घेतलेले आहेत आणि या सर्व नागदिव्यांमध्ये आपण सर्वप्रथम भात टाकून घेणार आहोत। भात टाकल्यानंतर आपण त्यावर वरण भात आणि मेथीची भाजी असली तरी चालते ती देखील आपण या नागदिव्यांमध्ये टाकायची आहेत आणि हे सर्व नागदिवे आपण आता देवापुढे म्हणजे ज्या ठिकाणी आपण खंडेरायाची घटस्थापना केलेली आहे त्या ठिकाणी आपण हे सर्व नागदिवे तिथे ठेवून घ्यायचे आहेत आणि ठेवल्यानंतर आपल्याला हे सर्व नागदिवे तिथे प्रज्वलित देखील करायचे आहेत। तर हे नागदिवे करण्यामागील जो काही उद्देश आहे किंवा आपल्या परंपरेनुसार आपल्या पोथीपुराणामध्ये असे सांगण्यात आलेले आहेत, तर नागदेवता हा मूळ पुरुष असल्यामुळे म्हणून आपल्या घरातील जे काही मूळ कर्ते पुरुष आहेत तर त्या एका पुरुषाच्या 5 पट आपल्याला नागदिवे बनवून आपल्याला हे नागदिवे या आपल्या घटस्थापनेसमोर प्रज्वलित करायचे आहेत। हे नागदिवे बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या कुळाचा जो कुळाचार असतो तो पूर्ण वाढत राहावा, आपली ही संख्या दुप्पट किंवा 5 पट होत राहावी असा या पाठीमागील उद्देश असतो। नागदेवता हा मूळ पुरुष असल्यामुळे नागदिवे हे आपण बनवत असतो आणि त्याचप्रमाणे खंडेरायाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष षष्ठी असे 6 दिवस हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषीच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्रव्य रूपाने प्रकट झाले। नवरात्राचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो आपण सोडतो। 6 दिवस देवापुढे नंददीप देखील छान प्रकारे आपण तेवत ठेवत असतो। खंडोबा हे अनेक कुटुंबाचे आपले कुलदैवत म्हणून मानतात। खंडोबाला मणिमल्लाचा वध केला म्हणून मल्हारी असे म्हटले जाते किंवा मल्हारी म्हाळसाकांता देखील म्हटले जाते। हे नागदिवे पेटवून झाल्यानंतर प्रज्वलित केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतो किंवा त्या दिवशी आपण हे नागदिवे काही ठिकाणी वर्णामध्ये खाण्याची प्रथा आहे, परंतु जर काही नागदिवे आपले खाण्यात आले नाही तर आपण गायीला हे नागदिवे खाण्यामध्ये दान म्हणून देऊ शकतो। अशा प्रकारे हे नागदिवे मी बनवलेले आहे। तसेच तळी कशी भरायची याचा प्रत्यक्ष व्हिडिओ तसेच हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष दाखवलेलं आहे। तळी भरण्यासाठी आपल्याला कलश, त्याचप्रमाणे नैवेद्य, गोंगडी आणि 5 जणांना टोपी, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा गोडा, पायी तोडा, कमर करगोटा, बेबी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिला, जिजोरी जाई, शिकार खेळी, माणस सुंदरी, आरती कर, देवावाळी, नाना परी, देवाचा शृंगार, कोटेलागे शिकरा, खोबराचा गणका, भंडाराचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट, जय मल्हार। घ्या ना घ्या हर हर महादेव, चिंतामण मोरया, भैरवात चांदोबा, अगडबंद करा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा गोडा, पायी तोडा, कमर करगोटा, बेबी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, मासा सुंदरी, आरती करी, देवावाळी, नाना परी, देवाचा शृंगार, कोटेलागे शिकरा, खोबराचा खणका, भंडाराचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट, येळकोट मोरया, भैरवात चांदोबा, अगडबंद करा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा गोडा, पायी तोडा, कमर करगोटा, बेबी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, मासा सुंदरी, आरती करी, देवावाळी, नाना परी, देवाचा शृंगार, कोटेलागे शिकरा, खोबराचा गणका, भंडाराचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट, जय मल्हार। 3 वेळा तळी उचलून झाल्यानंतर आपल्याला जेजुरीला 5 पावले चालावे लागतात आणि खोबरे वाटीचा भंडारा देखील उधळावा लागतो। त्याचप्रमाणे असा मी नैवेद्य देखील केलेला आहे। तर नैवेद्यासाठी बाजरीच्या भाकरीचे छोटे छोटे रोडगे आणि त्यावर कांदा पात, भरीत आणि गूळ, त्याचप्रमाणे वरण भात देखील ठेवलेला आहे। कलश देखील अशा पद्धतीने मांडून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आमच्याकडे ही विधी संपूर्ण पार पाडली जाते।